हॅलो, गुड आफ्टरनून. आज आहे मेची 28 तारीख. शेवटचा आंबा काढून झाला आहे आणि त्याचं लोणच्याबरोबर आणखीन काय वेगळे वेगळे प्रॉडक्ट्स बनवता येतील या संबंधीने असा विचार चालू असताना आता हे कैरी पन्ह बनवण्याचं काम चालू आहे. हा साखरेचा पाक करत ठेवलेला आहे खवा मशीनमध्ये आणि हा कैरी शिजवून त्याचा पल्प काढून घेतलेला आहे आणि हा पल्प आता आम्ही त्याच्यात घालणार ह्या हँडलच्या भांड्याने. आणि ही जाळी ठेवलेली आहे की ते मिक्स करून झालं पाकामध्ये. ह्या पाकामध्ये हा पल्प आणि पाक एकत्र मिक्स केलं की आम्ही ते सगळं सिरप गार झालेलं मिश्रण ह्या जाळीने गाळून घेणार गाळण्याने आणि मग ते अर्धा लिटर आणि 1 लिटरच्या बॉटल्समध्ये त्याचं पॅकिंग करणार. तर आता पाक चेक करते प्रीतम, बघूया झाला आहे का. आपण जसा नेहमी पाक चेक करतो ताटलीमध्ये पाणी घेऊन, आपण जसं ताटलीत पाणी घेऊन पाक चेक करतो तसाच आम्हीही करतो आहे. तर आम्हाला जसा पाहिजे, मी मागाशी जसं म्हटलं 1 तारीच्या थोडासा पुढे असा जो आम्हाला ज्या कन्सिस्टन्सीचा पाक हवा आहे तर ते आम्ही चेकिंग करतो आहे. तो झाला तयार की मग त्याच्यात हा पल्प जो आत्ता दाखवला हा मिक्स करणार. तर पुढची प्रोसेस दाखवते. हा आता आम्ही असा मी पल्प घालणार थोडा थोडा आणि हा आता ती एकदम मिक्स करते. गॅस आम्ही बंद केला आहे. आम्हाला जसा पाहिजे होता तसा पाक झालेला आहे साखरेचा. हा पल्प आहे इथे. आता मी या हँडलच्या भांड्याने ह्याच्यात मिक्स करते थोडा थोडा. हा ओतायला होत हे होतीये ह्याच्यात ताण आहे या. हे बघ थोडं थोडं होत. हा पाक गरम आहे खूप. जरासं होत हँडलच्या भांड्यात. हां अर्ध हळूहळू होत म्हणजे मिक्स होईल पटकन. हे खवा मशीनमध्ये करण्याचा हा फायदा आहे की ते पातेलच जर केलं ना तर ते मिक्स होत नाही पटकन पाकामध्ये, किती ढवळलं तरी. आता हे खवा मशीनचा हा पाक मशीन फिरतं आहे. तो एका साईडने जे मिश्रण आहे ते फिरतं आहे, त्याच्या विरुद्ध दिशेने तुम्ही हा पल्प घातलात की ते आपोआप मिक्स होतं. जरा चमचा फिरवला तर हे बघा झालं मिक्स. असा हा सगळा वाळलीत जेवढा पल्प आहे तेवढा आम्ही ह्याच्यात मिक्स करणार. हा सगळा पल्प आता ह्याच्यात बादलीतला उतलेला आहे. हा आता मिक्स करते. कलर मस्त आला आहे एकदम. प्रीतम हे काढून ह्याच्याने काढ, चमच्याने काढून घे. हां हळू. आता मिक्सिंग करते. पाक तयार झाला आहे, त्याच्यात पल्प ओतून झाला आहे. रंग फार सुंदर आला आहे, मस्त वास पण छान येतो एकदम. आता हे गार होईपर्यंत आम्ही थोडा वेळ मशीन चालू ठेवणार आहे. गॅस बंद केला आहे. ह्याच्यात तसे ढवळत राहिलो फिरत्या मशीनमध्ये तर ते लवकर गार होईल आणि गार झालं की आम्ही ते बॉटलमध्ये पॅक करणार. मी थोड्या प्रमाणात घरातल्या वापरापुरतं पन्ह करते दरवर्षी कैरीचं पन्ह, पण मोठ्या प्रमाणात असं हे यावर्षी पहिलाच प्रयत्न आहे माझा हे एवढ्या मोठ्या प्रमाणात. आणि ते सुद्धा विक्रीसाठी सुद्धा करते, घरात करते. ते 10-15 बाटल्या असतात अर्धा किंवा 1 लिटरच्या आणि ते इथे कोण ना कोण घेतात विकत. तर पण मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी हे मी आत्ता पहिल्यांदाच करते. तर ज्यांना ह्याची मी पोस्ट टाकेनच फेसबुकवर, विक्रीसाठी तयार आहे पन्ह असं. तर अनलिमिटेड स्टॉक आहे. हे ह्या भांड्यामध्ये दिसतंय एवढंच पन्ह बनवलेलं आहे. म्हणजे ज्यांना कोणाला हे पाहिजे असेल त्यांनी ती पोस्ट टाकल्यानंतर पटापट तुमच्या ऑर्डर्स बुक करा. हे पन्ह आता आमचं तयार झालं. हे अर्धा लिटरमध्ये पॅकिंग करतो आहे. अर्धा लिटरच्या बाटल्या जास्तीत जास्त भरणार कारण त्यालाच मागणी जास्त असते. 1 लिटर काही विशेष नाही. आता ही बस पर्यंत ही बाटली भरली.
फारच मस्त दिसतोय एकदम पिवळा. इथे उन्हाचा कवडसा पडला आहे त्याच्यावर जरासा, त्याचा रंग आणखीन पिवळा पिवळा दिसतोय. तसंही इथे पण छानच दिसतोय. हे बॉटल्समध्ये पॅक करून तयार आहे कैरी पन्हा. आता हे विक्रीसाठी तयार आहे. हे पुण्यामध्ये पोचलं की मी फेसबुकला पोस्ट टाकेन आणि मग तुमच्या ऑर्डर्स नोंदवा, मग तुमच्यापर्यंत ते पोचवण्यात येईल.